दादा असं काय करतोस तू? हा, अरे अरे तो अनिल तर माझ्या जीवावर उठलेला आहे रे दादा. काय सांगू आता, मला ह्याच्यातनं फक्त तूच एकटा वाचवू शकतोस. अरे सतत मोबाईल मध्ये ते काय ते रेकॉर्डिंग घेऊन फिरत असतो तो. पण तुला सांगते, हे जर तुझं जानूच्या वडिलांना कळलं ना तर जीव घेतील माझा. आणि जानूला कळलं ना तर याच्या पुढे एक पैसा पण द्यायची नाही ती मला. असं करू रे मी? काय सांगू, कसली 7:30 लागली देवास ठाऊक. दादा नाही, याच्यातनं मला फक्त तूच सोडवू शकतोस. तूच काय ते कर. कसले जमिनीचे व्यवहार? हा माहितीये माहितीये माहितीये, कोणाची तरी भलत्याचीच विकलेली जमीन कोणाला तरी भलत्यालाच विकतोस तू. हे बघ, इतकी वर्ष भाऊबीजेला ओवाळून घेत होतास ना, भाऊबीज म्हणून तरी तुला माझ्यासाठी हे काहीतरी करावंच लागेल. हा, तू गाडी पकड आणि ये बघू आधी दादा. अरे हो येण्या जाण्याचं सगळं गाडी भाडं देईन मी. हा दादा, अरे मी फोन ठेवू का? हा बरोबर, ठीक आहे चल. किती रे? 57 रुपये. अहो काकू, 1 तास बोलत होता तुम्ही जवळ जवळ. काय बोलतोयस तू? आत्ताशी तर बोलत होते मी. अहो काकू, मी तुम्हाला विचारून कॉल्स वाढवले एवढे. मला काही कळत नाही का वेळ काळ? हा, काय लुबाडायलाच बसलायस की काय तू? अहो काकू, 1 तास झाला तुम्ही फोन वरती बोलताय. नाही अजिबात तसं काही झालेलं नाहीये. मला माहितीये मी किती वेळ बोलत होते. चल हे घे. हो काकू, 10 रुपये थे. म्हणजे काय? अहो, काकू, 10 आहेत नशीब समज, नाही तर 5च ठेवून निघाले असते. माझे तेवढेच होतात, कळलं तुला? हा बरोबर आहे ते. चल चल. हो काकू. अरे बरोबर आहेत. हो काकू हो. वा 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 जानवी, मनापासून अभिनंदन तुझं. आता लग्न ठरलं तुझं. हे बघ, तुझं कन्यादान मी करणार आहे. सांग तुझ्या बाबांना. अरे माझी लेकच आहेस तू. ऑफकोर्स सर. नाही गे जानवी, गंमत केली. अगं शेवटी आई वडिलांचा मान मोठा असतो. आम्ही आहोतच की. आणि जानवी, आता तुझं सगळं छान होणार आहे. लग्नानंतर तू नोकरी सोडलीस ना तरी माझी हरकत नाही. नाही, लोन फिटेपर्यंत मी नोकरी नाही सोडणार सर. हे लोन कुठलं? लोन नाहीच आहे मुळी. म्हणजे काय सर? अगं म्हणजे तू मला मुलीसारखी आहेस ना, तेव्हा लोन नाही फेडलंस तरी चालेल असं म्हणायचं होतं मला. काहीही या सर, लोन तर फेडायलाच हवं. आणि आता तू शेवटी गोखले गृहउद्योगाची मालकीण होणार आहेस. तू असं बँकेत नोकरी करणं बरं नाही दिसणार. लग्न झाल्यानंतर मी माणूस म्हणून बदलणार आहे का सर? नाही. आणि काम असतं, त्याला स्टेटस का चिकटवायचं? बँकेत काम करणं मला आवडतं आणि मी ते करत राहणार. आणि मला नाही वाटत श्रीलाही यात काही प्रॉब्लेम असेल. हॅलो विजया मितुडी, तुला किती वेळा सांगितलं असं वेळोवेळी फोन करत जाऊ नकोस ग बबडा. असं छातीत कळ येते एकदम. काय म्हणतेस? काय हे असे लाडात ताडात बोलत जाऊ नको. कळत नाही काय बोलतेस ते. म्हणजे असं लाईन मध्ये डिस्टर्बन्स असल्यासारखं वाटतं. फक्त नीट बोल. काय म्हणतेस? काय रोज सकाळी ऑफिसला जाताना दिनेश त्याच्या बायकोला जवळ घेतो, मिठी मारतो. मी पण तसंच केलं पाहिजे? हे बघ स्मिता, मी तुझ्यासाठी काय वाटेल ते करू शकतो, पण रोज ऑफिसला जाताना दिनेशच्या बायकोला मी कशी काय मिठी मारू? अगं मी तिला धड ओळखतही नाही. काय फोन ठेवला. घरी जाऊन बहुतेक मला मार खावा लागणार आहे. हसतेस काय जानवी? आता तुमच्या लग्नानंतर गोखले साहेबांचं काय होतं ना ते पाहायचंय मला. अरे सर 100 वर्ष आयुष्य आहे याला. सर श्रीचा फोन आहे, प्लीज घेऊ. श्रीचा फोन घ्या. अरे गोखले साहेब मोठा माणूस. आपण त्यांच्याबद्दल इथे बोललो ते त्यांना तिथे बसून कळलं. मोठा माणूस. घे फोन घे. पण स्टाफ रूम मध्ये जाऊन घे. अरे तुम्ही माझे फोन सहन करता म्हणून मी तुमचे केलेच पाहिजेत असं थोडीच आहे. शेवटी बॉस आहे मी. बोल जा लवकर जा. थँक्यू सर. गोखले साहेब वा, मोठा माणूस. हा बोल, कामात होतास? हो, कामात होतो म्हणून फोन ऑफ करून ठेवला होता. ऑन केला तेव्हा तुझे मिस कॉल्स दिसले.
म्हणून कॉल बॅक केला. काय झालंय? अगं नाही काय नाही. सांगणार नाहीयेस का? तू ऑफिसमध्ये येऊ शकशील? श्री काय झालंय? नाही काही झालं नाहीये. आपण भेटून बोलूया ना. प्लीज यार, टेन्शन येत आहे. बोल ना श्री, काय झालंय? जान्हवी, टेन्शन घेण्यासारखं काहीही नाहीये. तू ऑफिसमध्ये ये, मग बोलू आपण. येते. येऊ? श्री बोल. नाही काही नाही. बरा आहेस ना रे तू? जान्हवी, सगळं ठीक आहे. भेटल्यावर बोलू आपण. बाय. वहिनी थांबा ना, नका रडू. तुम्हाला पाणी हवंय का आणखी? पाणी प्या, थोडं बरं वाटेल. मग कसं होऊन बसलं सगळं. पोरांनी डोक्यात राग घातली आणि काही बोलायची सोयच नाही उरली. तू आधी शांत होत आई. हे बघ, काही होणार नाहीये. शब्दाला शब्द वाढला, पण शांत झाले ना की दोघांनाही एकमेकांची चूक कळेल. पण मला एक कळत नाहीये, आईनी तरी कशाला इतकं ताणायचं? शेवटी लग्न श्रीला करायचंय, संसार तो करणार आहे ना. पण आई म्हणतात म्हणजे त्या मुलीमध्ये नक्की काहीतरी खोट असणार. नाही वहिनी, असं नाहीये. तुम्ही हे बघ ताई, श्रीसाठी आईंनी अगदी आदर्श मुलगी शोधून आणली, तरी शरू म्हणते तसं संसार तर श्रीलाच करायचा ना त्या मुलीशी. हो ना. त्यामुळे त्याचं त्याला ठरवू द्यायला हवं. पण श्रीला तरी समंजसपणे दाखवायला काय झालं होतं थोडा. नाही हा वहिनी, श्री समंजसच आहे. उलट या सगळ्या प्रकरणात श्रीच जरा जास्त समंजसपणा दाखवतोय. फक्त मला कळत नाहीये, आईंनी ह्यावेळी त्या मुलीला नाकारण्याचं काय कारण आहे? श्री आपल्यासारखा नाहीये, तो खूपसा आईंसारखाच आहे. त्याची स्वतःची ठाम मत आहेत, स्वतःचा निर्णय स्वतः घेतो तो. सगळंच आता बाहेर गेलं. आता आई पण हिरेला पेटल्यात आणि श्री पण. मधल्यामध्ये आपलं मात्र मरण. नाही गो, पण सरू, खरंच श्री म्हणाला तसं यावेळी तो घरातून बाहेर पडला तर काय करायचं आपण? मी नाही जाऊ द्यायची श्रीला घराबाहेर. शपथ घालून त्याला वाटलं तर मदत बसेल. हो वहिनी, असं काही होणार नाहीये. शब्दाने शब्द वाढला, पण सगळं काही ठीक होणार आहे. पण मग आता हे लग्न होणार आहे का नाही? देव जाणे. तुझ्याकडून असलेल्या नात्याबद्दल मला तिळमात्र शंका नाहीये, पण तिच्याकडून हे नातं तितकंच पक्क, इंटेन्स आणि पवित्र आहे का, हा मुद्दा आहे. 7 जन्माची कमिटमेंट तिने अनिलशी लग्न ठरवताना केली होती. म्हणजे लग्न सहचर्याशिवाय इतर कारणांसाठी ती करू शकते. जी माणसं तिच्याबरोबर आयुष्यभर राहिली आहेत त्यांच्या माहितीला तू तुझ्या 4 दिवसाच्या ओळखीने खोटं ठरवतोयस. तुला आशीर्वाद देणं म्हणजे तुझा कडेलोट करणं आहे आणि ते मला जमणार नाही. तुला जान्हवीशीच लग्न करायचं असेल तर हे खरंच काय, मी तुझ्या आयुष्यातूनही जायला तयार आहे. ती जेव्हा या घराचं माप ओलांडेल तेव्हा मी या घराचा उंबरा ओलांडेन. तू का रडतीयस? काय झालं? तुला रडताना बघून रडू आलं. कठीण सारे सोपे करावे, सोपे सारे सहज करावे, सहज सारे सुंदर करावे, सुंदर सारे ते जतन करावे.
काय झालंय श्री? जतन करावे. पंच काय झालं? अगं आई दार उघडत नाहीये. अरे देवा, म्हणजे आई खूप दुखावल्या गेल्यात. श्री असं कधी बोलला नव्हता ना आईशी. हो, कधी असं बोलला नव्हता ना आईशी. पण एवढा विवेक ठेवून वागणारा मुलगा असं कसं केलं त्याने? पण श्रीने थोडं समजून घ्यायला नको का? हो, श्रीने थोडं समजून घ्यायला हवं ना, कारण आई सगळ्यात जास्त श्रीवर प्रेम करतात. हो, पण इंदू वहिनी, श्री जेव्हा बोलत होता ना तेव्हा माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता. अगं अशा पद्धतीने कधीच आणि कुणीच आईशी बोललं नाही ग. हो, चेटूक केलं असेल का त्या मुलीने? एवढा कसा आहारी गेला तो तिच्या? मी सांगू का बेबी वंस, जेव्हापासनं ती मुलगी आपल्या आयुष्यात आली ना तेव्हापासनं भांडणं होत आहेत. नाहीतर या घराने श्रीचा असा चढलेला आवाज कधीच ऐकला नव्हता. हो, नाही आपण श्रीला समजावून सांगायला हवं. हा, श्रीला समजवायला हवं. आई उगाच विरोध करणार आहे का एखाद्या गोष्टीचा? त्याच्या मागे नक्की काहीतरी कारण असणार. हे आपल्याला समजू शकतं तर त्याला का नाही समजू शकत? ती फूस लावत असेल का त्याला? म्हणजे आईशी भांडायला ती शिकवत असेल का? कुणास ठाऊक. पण असा दुष्टपणा करून तिला काय मिळणार आहे? काय माहित. पण असं ना, कधी कुणाचं घर फोडू नये. आपला मुलगा आपल्यापासून तोडून तिला देव तरी सुख देणार आहे का? पण इंदू वहिनी, एवढं मात्र नक्की की तिला दूर करणं आता सोपं राहिलेलं नाहीये. म्हणजे तिने श्रीला पूर्णपणे गुंडाळलंय. एक तर ती तरी घरात येईल किंवा ती श्रीला तरी या घरातनं बाहेर काढेल. वंस, नाही, हे दोन्ही आपल्या घरासाठी चांगलं नाहीये. मी एक काम करते, मी पुन्हा जाते, बघते आई दार उघडते का. हा, आले. का दरवेळी तुझ्यावरती भागीरथी गोखले स्वार असते? माझी इच्छा आणि तुझा हट्ट यामध्ये दरवेळी तुझा हट्टच का महत्वाचा वाटतो तुला? कुठलीही मिळालेली माहिती व्हेरीफाय न करता त्याच्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे माझ्यावरती अविश्वास दाखवण्यासारखं आहे. भागीरथी गोखले हा सगळा वाद नको असलेल्या टोकावर घेऊन चालला, त्याची कृपया माझ्या आजीनं नोंद घ्यावी. माझ्या आजीनं हेही लक्षात घ्यावं की गेली 28 वर्ष त्यांचा नातू त्यांच्यावर प्रेम करतोय, त्यांना जपतोय, त्यांना कधीही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतोय. पैसा, घर, गाडी आणि लक या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या बाजूने असतात ना, तेव्हा समोरच्या लेस फॉर्च्युनेट माणसाला जज करणं फार सोपं असतं, कारण त्याची झळ तुमच्यापर्यंत पोहोचलेलीच नसते. मी विचार केला बाहेरून कळण्यापेक्षा आपणच सांगून टाकावं. हो, 18 वेळा नकार आल्यानंतर अनिलशी लग्न करण्यासाठी हो म्हणून नाचली ती. जान्हवी जर या घरात येणार नसेल तर मीच इथे थांबणार नाही. आई, 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 अगं उघड ना ग दार. केव्हाच कोंडून घेतलायस आतमध्ये? या माझ्या पराभूत आणि खचलेल्या अवस्थेत कशी सामोरी जाऊ मी कुणाला? आजवर फक्त आधार देत आली मी सगळ्यांना, आणि आज मात्र मलाच निराधार झाल्यासारखं वाटतंय. ज्या मुलांसाठी झिजायचं ती मुलंही आपली राहत नाहीत. आज वाटतं हे असायला हवे होते. पाठीवर थोपटलं असतं, मायेनं जवळ घेतलं असतं, मनाच्या जखमेवर फुंकर मारली असती. तुमच्या आधी मी गेले असते तर फार बरं झालं असतं. श्रीची वाताहत उघड्या डोळ्यांनी पाहावी लागली नसती. श्री बोलत नव्हता माझ्याशी, हा तो श्री नव्हताच. माझं बोट धरून चालायला शिकलेला, पाठीवर आई लिहून मला दाखवायला धावायचा, माझ्या दाराआड मला भॉ करण्यासाठी लपून बसायचा, आणि प्रत्येक वेळी मला नव्यानं घाबरल्याचा अभिनय करावा लागायचा.
त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन कसं भरून यायचं. नाही, हा तो श्री नव्हता. आईयाजीवर चिडायला नको होतं. राग कंट्रोल करायला हवा होता. खूप हर्ट केलं असणार मी आजीला. मी इतका तिच्यावर का चिडलो, या स्वरात तिच्याशी का बोललो काही कळत नाहीये मला. मला माझंच मन खात राहतंय सारखं. जानवी आई आजी जे मला म्हणाले ना त्याचं दुःख नाहीये मला. मी जे तिच्याशी वागलो ना त्याचं वाईट वाटतंय. खूप चुकलंय माझं. जानवी, माझं म्हणणं बरोबर होतं पण ते मांडण्याची पद्धत चुकीची होती. माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आजीला मी इतकं टाकून कसं काय बोलू शकलो. श्री तू खूप चुकीचं वागलास. अगं जानवी, पण मग मी काय करायचं. श्री, अरे आईचा मुलावरचा अधिकार त्याच्या होणाऱ्या बायकोच्या अधिकारापेक्षा कितीतरी जास्त असतो. जानवी, तिने तुझ्या बाबतीत चुकीचे समज करून घेतलेत आणि ते ती सोडायला तयारच नाहीये. म्हणून तिची तुझ्यावरची माया कमी झाली श्री? नाही, आणि मी चुकलोय, मला माहितीये ना. मी हे असं बोलायला नको होतं हे रिअलाइज झालंय मला. पण त्यावेळी धीर सुटला. हा, पण माझा मुद्दा बरोबर होता. हा, तुझा मुद्दा बरोबर होता तर चिडचिड करायची गरजच नव्हती. आजीला शांतपणे बसवून आणि तिला न दुखावता तू तिला समजून द्यायला हवं होतंस. जानवी, सिच्युएशन इतकी हिटअप झाली ना की मी. श्री, हा तू नाही आहेस. जानवी, मला आई आजी जितकी हवी आहे ना तितकीच तू सुद्धा हवी आहेस अगं. म्हणून आजीशी असा वागलास? तिला काय वाटेल येण्याआधीच ही मुलगी आमच्यामध्ये आली? श्री, मला तू तुझ्या फॅमिली सहित हवायस. अरे तुझी फॅमिली हा तुझ्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे आणि जर हा भाग वगळला तर मला वेगळा श्री मिळेल. तो श्री नकोय मला. मला तू तुझ्या आयांसकट हवायस. जानवी, पण मी आता काय करू. माफी माग आजीची. कबूल, मी माफी मागेन तिची. ती जर तुला ऍक्सेप्ट करणार असेल ना तर जरूर माफी मागेन. तू चुकलायस म्हणून माफी माग. ती मला ऍक्सेप्ट करेल किंवा ती नाही करणार हा वेगळा भाग आहे. अरे आपल्या पालकांनी आपल्याला जन्म दिलाय, वाढवलंय आणि हे केवढं मोठं ऋण आहे आपल्यावरचं. म्हणूनच आपली चूक नसताना जर आपल्याला त्यांची माफी मागावी लागली तर आपण लहान नाही होणार ना. कळतंय मला. आणि मला याचीही कल्पना आहे की माफी मागितल्यानंतर मी लहान होणार नाहीये. पण माफी मागितल्यानंतर काय? ती तिच्या मुद्द्यावर आणि मी माझ्या मुद्द्यावर ठाम राहणार आहोत. जानवी, का पुढे कसं जायचं? मी किंवा तुझ्या आया म्हणजे याच्यातल्या एकाची निवड करायची वेळ आली तर तू तुझ्या आयांना निवडलं पाहिजेस. जानवी, 1000 मिळतील तुला पण तुझ्या आजीसारखी आजी नाही मिळणार, आयांसारख्या आया नाही मिळणार. श्री, तू जेव्हा माझ्या आयुष्यात आलास ना तेव्हा कुठेतरी कळत होतं तू माझ्यावर प्रेम करतोस. पण माझ्या मनाला मी जाणीव करून देत नव्हते. का माहितीये? त्या क्षणी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी प्रायोरिटी ही माझ्या बाबांचं ऑपरेशन होती आणि मी तेवढंच धरून होते. हे बघ, कधीतरी आपल्या पालकांचा राग येतो आपल्याला पण त्यांना दुखवून आपण आयुष्यात कधीतरी माफ करू शकू स्वतःला. पण जान्हवी, मी तुलाही अंतर नाही देऊ शकणार. माहितीये मला. अरे वेड्या, मी तुझीच होते, तुझीच आहे आणि तुझीच राहीन. लग्न हो किंवा न हो पण तुझ्या आयांपासून ओरबाडून नाही मिळवायचं मला तुला. हे बघ, मी जर त्यांच्या पसंतीस उतरत नसेन तर त्यांच्या पसंतीस उतरेपर्यंत मी वाट पाहीन आणि समजा मी त्यांना नाहीच आवडले तर काय? तर मी तुझ्यापासून लांब जाईन. हे बघ, तुझ्या आयांना दुखवून मी कधीच सुखी नाही होऊ शकणार
आणि मी तुलाही एक गोष्ट कायमसाठी सांगते श्री, माझ्यासाठी तू जगाशी कितीही भांड, काही प्रॉब्लेम नाहीये, पण माझ्यासाठी तुझ्या आयांच्या विरोधात जाऊन तू एकही शब्द बोललेला मला चालणार नाही. मग जान्हवीची बाजू कितीही बरोबर असो किंवा आयांची बाजू कितीही चुकीची असो, तू आयांचीच बाजू घ्यायचीस. प्लीज. अरे तू मला तुझ्या आयांसकट हवायस, कारण हा माझा श्री आहे. जान्हवी, तू माझ्या मनात किती मोठी झाली याची कल्पना नाहीये तुला. सारे सोपे करावे, सोपे सारे सहज करावे, सहज सारे सुंदर करावे, सुंदर सारे ते जतन करावे. जतन करावे.